आपल्यासोबत मेजर जनरल अनिल बाम सर आहेत. सर, लडाखमधला एक व्हिडिओ जो आहे तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि लडाखमध्ये फिरायला गेलेली एक जी भारतीय पर्यटक महिला आहे ती तिथे तैनात असलेल्या सुरक्षा जवानांसोबत आर्ग्युमेंटच करत नाही आहे, तर कुठंतरी सुरक्षा जवानांचा एक अवमान होईल अशी तिची भाषा आहे. किती आपत्तीजनक आहे काश्मीरमध्ये पोस्टेड असलेल्या जवानांसोबत असा व्यवहार करणं. हे कम्प्लिटली अनॲक्सेप्टेबल आहे. मी पण तो व्हिडिओ पाहिला आहे आणि त्या बाईचं जे वर्तवणूक आहे आणि तिची भाषा आहे ही जितकी आपल्याला कंडेम करता येईल किंवा तिच्याबद्दल बोलता येईल, जितकी भर्त्सना करता येईल ही करायला पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की जेव्हा कुठलाही बंदोबस्त लागतो किंवा काही रिस्ट्रिक्शन लागतात हे सगळ्यांच्या भल्यासाठी असतं. तिथे जाऊन आर्ग्युमेंट करणं आणि वरती हेही म्हणणं की तुम्ही हे सगळं काश्मीरी लोकांबद्दल केलं, आता टुरिस्टवरती करताय. तुम्ही समजायला पाहिजे की टुरिझम सुरू झालं आहे. का सुरू झालं आहे? कारण तिथे शांती आहे. आणि जर का आज तिथे बंदोबस्त लावला आहे आणि रिस्ट्रिक्शन्स जाहीर केले आहेत त्याचं काही कारण आहे, तुमच्या सुरक्षेसाठीचं आहे. आणि काहीही बोलणं आणि म्हणते मी आजकाल फॅशन झाली आहे की जो तो उठतो जेन झीबद्दल बोलतो. जेन झी त्यांचंच म्हटलं जातं ज्यांचं वय 14 ते 27 आहे. म्हणजे ह्या पिरियडमध्ये जे जन्मले आहेत त्यांना नाव जेनझी आहे. आपण या बाईचा जेव्हा फोटो पाहिला किंवा व्हिडिओ पाहिला असं कळतं की ही बाई बहुतेक पुराण काळातली असली पाहिजे, पण फॅशन असल्यामुळे प्रत्येक माणूस स्वतःला जेनझी म्हणतो. जेनझी झाला म्हणून काहीही करायचं, काहीही बोलायचं, कोणालाही शिव्या द्यायचं हे बरोबर नाही आहे. आपलं सैन्य आहे, आपले पोलीस फोर्स आहे, तुमच्या सुरक्षेसाठी त्यांनी ते डिप्लॉयमेंट केलं आहे आणि त्याच्याबद्दल बोलणं हे बिलकुल बरोबर नाही आहे. आणि जितकं खंडन करू किंवा जितका निषेध करू तितकं बरं आहे. ही जी संपूर्ण घटना आहे ती द्रासजवळ मिनीमार्क चेकपोस्ट आहे त्याच्या जवळपासची सांगितली जात आहे. तो एरिया ऑपरेशन्सच्या दृष्टिकोनातून आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाचा आहे आणि तिथे सैन्याचा ऐकणं टुरिस्ट म्हणून जरी गेले तर किती एक चांगलं नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे. जो तुम्ही जर म्हणाला मिनी मार्ग हा द्रास एरियाचा इलाका आहे आणि मी फॉर्च्युनेट होतो की मी तिथे कमांडिंग ऑफिसर होतो. तिथे मी ब्रिगेड कमांडर होतो. द्रास, कारगिल, बटालिक हे जे 3 भाग आहेत हे खूप सेन्सिटिव्ह आहेत. आणि जेव्हा हा एक इम्पॉर्टंट इन्ग्रेस आहे श्रीनगर टू लेहच्या मध्ये, आपण पाहतो की जर का तिथे रिस्ट्रिक्शन लावलं आहे तसंही ड्युरिंग विंटर्स स्नोबाउंड असतो. पूर्ण रस्ता सोनमर्गच्या पुढे बंद असतो. जोजिला पास बंद असतो. आता जर का पर्यटनासाठी उघडलं आहे, रोज जात आहेत. एखाद दिवशी ज्या दिवशी बंद केलं आहे कारण मिनी मार्ग हे सेन्सिटिव्ह एरिया आहे आणि जर का त्या ठिकाणी काही ऑपरेशन चालू असतील किंवा काही मुवमेंट चालू असतील सैन्याच्या असो किंवा दुसऱ्या असो, म्हणून टेम्पररीली हे हॉल्ट केलं जातं. आणि आपण पाहतो की जे लोकल लोक आहेत ते समजतात, त्यांना माहिती आहे की हे का होतं, कारण त्यांची सुरक्षा आहे. हे बाहेरून येणारे टुरिस्ट हे लोकांना काही कल्पना नसते की कशा प्रकारची तिथे स्थिती आहे. जर का तिथे ॲव्हलांच आला असेल किंवा एखादा रोड ब्लॉक असेल तर तुम्हीच जाऊन समोर फसाल, म्हणून हेच स्टॉप केलं जातं. आणि आपण पाहिलं की तिथे आर्मी ऑफिसर्स, आर्मीचे जवान, पोलिसांचे जवान त्यांना एक्सप्लेन करतायत, पण ती बाई ऐकायला तयार नव्हती. तुमची सुरक्षा आहे म्हणून बंदोबस्त केला आहे. त्या महिलेचा एक जो वाक्य आहे की हे काश्मीरीसोबतही आजवर असंच वागत होते आणि आता टुरिस्टसोबतही अशा पद्धतीने वागत आहेत. हा जो वाक्य आहे एका भारतीय टुरिस्ट महिलेच्या तोंडून आलेला हा वाक्य, पाकिस्तान याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर किती गैरवापर करू शकतो? पाकिस्तान 100% करणार, कारण पाकिस्तान स्वतःच सध्या त्याची जी स्थिती आहे तिथं इंटरनल स्ट्राईफ चालू आहे. त्यामुळे कशा प्रकारे ते भारतावरती पलटू शकतील ते त्यांना घ्यायचंच आहे. ते नेहमीच म्हणत आहेत की भारत जम्मू काश्मीरवरती अन्याय करतो, त्यांच्यावरती प्रताडणा करतो. आणि जर का ही बाई जी भारतीय आहे ती अशी बोलते आहे की तुम्ही पहिले काश्मीरी लोकांना त्रास दिला, आता टुरिस्टला त्रास देत आहेत. पाकिस्तान याचा पुरेपूर फायदा घेणार आणि पूर्ण प्रयत्न करणार आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाणं. पण फॉर्च्युनेटली भारताचं ध्येय, भारताची स्थिती आणि भारताची बाजू पूर्ण जगाला माहिती असल्यामुळे पाकिस्तान तेवढा याचा फायदा घेऊ शकणार नाही, पण प्रयत्न जरूर करेल.
कुठेतरी त्या महिलेने टॅक्स पेअरचा विषयसुद्धा त्याच्यामध्ये काढलेला आहे. खरं पाहिलं तर तिथे उभा असलेला जो जवान आहे तो पण सरकारकडून सॅलरीही घेतोय आणि तोही देशाच्या विकासासाठी टॅक्स देतोय. 100% टॅक्स सगळेच देतात. तुम्ही मेहरबानी करत नाही जर का तुम्ही टॅक्स देताय. इन्कम टॅक्स हा दिलाच पाहिजे. तो सिव्हिलन असो, फौजी असो, पोलीसवाला हो. देशाच्या भविष्यासाठी विकासासाठी टॅक्स दिलाच पाहतो. जसं तुम्ही बरोबर म्हणालात, जो पोलीस डिप्लॉईड आहे किंवा जे सैन्य डिप्लॉईड आहे ते पण टॅक्स देतात. पण जर का त्यांना हुकूम आहे की हा रस्ता बंद होणार आहे, कोणीतरी त्यांना सांगितलं आहे, काहीतरी कारण आहे म्हणून तो रस्ता बंद केला आहे. कोणालाही त्रास द्यायची गरज नसते. कोणी त्रास देत नाही. बाकी खूप कामं आहेत, पोलीसला पण आहेत, फौजला पण आहेत. ते आपले कामामध्ये डिप्लॉईड असतात. काही ड्युटी दिली आहे, काही हुकूम दिला आहे म्हणून हे होतं. तर ही आर्ग्युमेंट देणं की आम्ही टॅक्स भरतो म्हणून आम्ही कुठेही जाऊ, जरूर जा, पण जेव्हा रिस्ट्रिक्शन असेल तेव्हा तुम्हाला त्याचं पालन करावंच लागेल. सगळेच टॅक्स देतात. तर निश्चितच लडाखमधील हा जो व्हिडिओ समोर आलेला आहे त्या महिलेने सुरक्षा दलातील जवानांसोबत जो व्यवहार केलेला आहे त्यानंतर सैन्याचे जे सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यामध्ये एक रोषाची भावना आहे आणि आपण फक्त टॅक्स पे करतो, आपण करदाते आहोत म्हणून कुठेही जाऊन काहीही करण्याचा अधिकार मिळेल असं होत नाही. जो ऑपरेशनल एरिया आहे त्या ठिकाणचे जे काही प्रोटोकॉल आहेत ते पर्यटक म्हणून, टुरिस्ट म्हणून गेल्यानंतर पाळलेच पाहिजे असं वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांना वाटतंय. कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर.